केसात गजरा मारला. कुणीतरी असं अचानक समोर आलं आणि माझ्या कपाळावर लाल भडक कुंकवाचा टिळा लावला. हे सगळं काय होतंय, हे काय घडतंय, काय चाललंय याचं काही म्हणून पत्ता लागेना. काहीतरी अभद्र घडे. या धास्तीने छाती अगदी तडपून गेली होती. आणि दुसऱ्या दिवशीपासून काय, अमुक तमुक सारी बंधनं सुरू. परपुरुषाशी संवाद साधायचा नाही, उमराबाहेर धावायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. मग मला सांग, तुला स्वतःला ती गोष्ट रुचली नाही तरी तू इतरांच्या कार्यक्रमाला गेलीस आणि सोबत त्या तान्या पोरीला घेऊन गेलीस. हो, पण मी सुद्धा एवढीच लहान होते की हे असंच मला देखील काही कळत नव्हतं. म्हणून काही रीतभात पाळायची नाही असं आहे का? जसं मला समजत गेलं तसं तिलाही कळेल. पुन्हा तेच मूर्खपणाच्या पद्धती आहेत या सगळ्या, ताबडतोब बंद झाल्या पाहिजे. जग कुठे चाललंय आणि आपण काय करतो या मूर्खपणाच्या पद्धतीमध्ये अडकून बसलो म्हणून हे परकीय लोक आले आणि आपल्यावर राज्य करतायत. अक्षरशः अडाणी समाजाचं प्रतीक होत, बाकी काही नाही. अहो, काहीतरीच काय बोलताय. मला सांग, कृष्णाच्या प्रश्नांची काय उत्तर देणार आहेस तू? हे असे संस्कार करणारे येणाऱ्या पिढीवर आपण. कृष्णा, बाळा, कृष्णा, काय बाई हा राग काढायचा? ती पोर घाबरली ना. अहो, अहो, हे घ्या. सावकाश, किती जीवाला त्रास करून घ्यायचा तो. सावकाश. अजून थोडं पाणी घेता का? सावकाश. द्वारका नायकाने गोकुळात गोपिकांचा गोपालकाला करून सोडला ही पुराणात द्वापार युगातली गोष्ट झाली. पण याच स्त्री विश्वेश्वर जारपटूच्या दुर्गुणांचे अनुकरण करणाऱ्या धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्रीयांनी गुर्जर लोकांप्रमाणे युवती तारुण्य वपोत भोगात आण्याभराची पाती कशी दिली नाही याचे आम्हास नवल वाटते. त्यामुळे संतापलेल्या धर्मनिष्ठांना कालिदासाने भगवान श्रीकृष्णास जाराग्रणी म्हटले असल्याची आणि मोरोपंतांनी वनपर्वात त्याची शीनल म्हणून संभावना केली असल्याची आठवण करून देण्यात आली. त्यामुळे जर या अशा विषयांवर लेख लिहायचे असतील तर त्यात छापली जाणारी मते ही आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवीत. केसरी हे आपण एक विचाराने चालू केलेलं, एकमताने चालवलेलं पत्रक आहे. त्यामुळे केसरी छापला जाणारा प्रत्येक शब्द हा आपल्या सगळ्यांना मान्य असायला हवा, सगळ्यांच्या मनातला असायला हवा. कुणा एकाचे विचार हे केसरीचे विचार म्हणता येणार नाहीत. टिळक आणि आगरकर दोघेही मातब्बर माणसं. दोघांचे विचारधारा अगदी भिन्न असतील पण दोघांचा स्नेह मात्र वाखाणण्याजोगा आहे. हा, पण मला टिळकांचे विचार पटतात. नाही काय, समाज सुधारणा महत्वाची, पण ते करत असताना कौटुंबिक आणि धार्मिक हानी होत नाहीये ना याकडे लक्ष द्यायला हवे. बरोबर. तुम्हास तो रखमाबाईंचा खटला आठवतो ना? रखमाबाई राऊत ना? अहो, तो खटला कसा विसरेन मी? देशातला पहिला फारकतीचा खटला.
अहो पण या बाईंनी चक्क कायदेशीररित्या आपल्या पतीपासून फारकत मागितली. बरं बाई, शिक्षण आणि पेशानं डॉक्टर, आपला बालविवाह सज्ञान झाल्यावर त्यांनी चक्क नाकारला. अवघड आहे. अहो तेच तर म्हणतोय मी. आज एक रखमाबाई उभ्या राहिल्या, उद्या अशा अनेक रखमाबाई उभ्या राहतील, तेव्हा काय करणार? अहो समाज व्यवस्थेवरती किती दुर्गामी परिणाम होईल याचा. आणि असे झाल्यास कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्याचं काय? स्वैराचार किती वाढेल. एक बाई 4 बुकं शिकते आणि आपल्या निरक्षर नवऱ्याबरोबर नांदायला नकार देते. हा नवा पायंडा समाजात पडला केळकर तर हलकल्लोळ माजेल. आणि गंमत पहा, खालच्या कोर्टाने सुद्धा या वेडेपणाला पाठिंबा दर्शवावा, चक्क रखमाबाईंच्या बाजूने निकाल द्यावा. अहो कोर्टाचं राहू द्या एक वेळ बाजूला, पण केसरीची काय भूमिका होती? पण केसरीने सुद्धा त्या रखमाबाईंना पाठिंबा दर्शविला. रखमाबाईंच्या भावनांचा आदर करायला हवा अशी भूमिका घेतोय आपण. केळकर इथं मात्र मी थोडी दुरुस्ती करतो. हे पहा, ही भूमिका केसरीची नव्हती. ही भूमिका आगरकरांची वैयक्तिक भूमिका होती आणि विशेषतः टिळकांनी त्या भूमिकेचा आदर केला आणि स्वतः त्या भूमिकेच्या विरोधात असतानाही. आता वरच्या कोर्टाने दुसरं काय केलं? रखमाबाईंच्या समोर 2 पर्याय ठेवले. एक तर पतीकडे नांदायला जावं, अन्यथा 6 महिन्यांची कैद. आणि या बाईने 6 महिन्यांची कैद स्वीकारली, परंतु या बाईने आपली भूमिका सोडली नाही. एक वेळ कैद झाली तरी 72, पण जो विवाह माझ्या संमतीशिवाय झाला आहे त्या ठिकाणी त्या पतीकडे मी नांदायला जाणार नाही अशी भूमिका घ्यावी तिने. हे असं कोर्टात ठणकावून सांगायला ते कचरल्या नाहीयेत. अनेक लोकांनी या खटल्या दरम्यान प्रत्यक्ष भेटून आपली स्पष्ट नाराजीही व्यक्त केलेली आहे. अहो तेच म्हणतोय मी. केसरीची भूमिका ही आगरकरांची भूमिका हे एकदा झालंय. आपण या प्रकरणातून काहीही धडा न घेता हे नाणावली प्रकरणाचं आग्या मोहोळ आपण पुन्हा उठवलंय असं मला वाटतंय. ते आम्हासही पटते हो केळकर. आपण पत्र का सुरू केले? समाजात बदल घडावे या हेतूनेच ना. पण बदल असे काही एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी थोडा वेळ, थोडा धीर धरावा लागतो. नाहीतर समाजात, कुटुंबात स्वैराचार वाढेल नाही का? आगरकरांनी थोडं सबुरीनं घ्यायला हवं होतं, एवढंच. हेच तर म्हणतोय आम्ही पण. ठीक आहे. शांतपणे समजून सांगत होतो की बाबांनो 2 दिवस कळकाडा पगार मिळेल, पण नाही, त्यांना मारामारीच करायची होती. मी तरी किती ऐकून घेणार? दीनानाथ, मला 2 ठोसे लगावले तर मी एक तरी देणारच ना. पण मुळात हे सगळं प्रकरण मारामारीपर्यंत गेलं कसं? कुरबुरी सुरूच होत्या गेले काही दिवस. माझ्या कानावरही येत होतं की पगार नाही मिळाला तर काम थांबू, असं कामगार म्हणत होते. पण मग मी विचार केला की एखादा दिवस काय होतंय ते बघू पैशांचं आणि मग बोलू कामगारांशी. पण त्या आधीच हे माती भडकलेले कामगार आले आणि असं काहीतरी करून गेले. घडला प्रकार मीही पाहिला बळवंतराव. कामगार प्रचंड संतापले होते. मी मध्ये पडलो नसतो तर दीनानाथचे हातपाय जायबंदी झाले असते. थोडक्यात निभावलं हे नशीबच. नाही, मी कामगारांशी बोलतो एकदा. हा असा प्रकार पुन्हा घडता कामा नये. आपली अडचण काय ती नेमकी आपण त्यांना समजावून सांगूया आणि त्यांचे पैसे बुडणार नाही असं आश्वस्तही करूया. सध्या मी त्यांची समजूत घालून त्यांना शांत केलंय. पण बळवंतराव आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. ऑगस्ट महिन्यापासून केसरी, मराठा, आर्यभूषणच्या छापखान्यात कुरबुरी सुरू झालाय. कामगारांमध्ये दिवसेंदिवस असंतोष वाढत चाललाय. आज आता येथे अनायासे आपण सगळे मालक मंडळी आहोत. मला काही गोष्टी तुमच्याशी स्पष्टपणे बोलायच्या आहेत. खरं तर बरेच दिवसापासून तुमच्याशी बोलायचे होते मनात, पण ते राहूनच जात होते. कसे बोलायचे म्हणून टाळत होतो. बोला सोनी, स्पष्ट बोला. मनात कुठलाही किंतू राहिला नको. बोला. हे बघा बळवंतराव, छापखान्याचा पसारा माझ्या एकट्याने सांभाळला जात नाहीये.
शिवाय आपण ठरवल्याप्रमाणे वर्तमानपत्रही चालत नाहीये. असं कसं म्हणतात? अहो, आपणच म्हणालात ना की आम्ही डोंगरीतून परत आल्यावर खप वाढलाय म्हणून. हो बळवंतराव, खप वाढलाय खरं, पण आपण पत्राचा आकारही थोडा वाढवलाय. मंडळी, तुमचा काय विचार आहे? हरकत नाही, अगदीच योग्य आहे. अहो नाही, परंतु बळवंतराव तरी कुठे कुठे लक्ष घालणार ना. आणि मुळात हे एकट्या दुकट्याचं कामच नाही. जबाबदारी वाटून घेतली तर साऱ्यांचाच भार हलका होईल. त्यामुळे मला असं सुचवायचंय की हिशेबाची जबाबदारी गोपाळरावांकडे द्यावी. आपलं काय मत आगरकर? मी माझी जबाबदारी घ्यायला तयार आहे. आपण हिशेबाची जबाबदारी घ्यायला तयार आहात का? अर्थात. माझ्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी मदत करायला मी तयार आहे. झालं तर मग आता हे ठरलं. मी छापखान्यात मदत करेन आणि आगरकर हिशेबाचं काम बघतील. काय सोहनी, आता तरी विश्वास वाटतोय ना की सगळं मार्गी लागेल? डोक्यावरचं मनामनाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. पण बळवंतराव, थोडे पैसे तातडीने मिळाले असते तर बरं झालं असतं. त्याशिवाय निभाव लागणं कठीण आहे. मी हवं तर सगळे दस्तऐवज घेऊन येतो. आपण सर्वांनी त्यावर एक नजर टाकू आणि काय तो निर्णय घेऊ. सोनी, अहो दस्तऐवज आणून काय उपयोग? इथे डोक्यावर घोंगडं ओढलं की पाय उघडे पडतात आणि पाय झाकायला गेलं की डोकं उघडं पडतं. अशी परिस्थिती आहे. काय आपल्यापासून लपून राहिलंय? मग यावर एकच मार्ग उरतो, आणि तो म्हणजे आपणच आपल्याकडनं थोडी थोडी रक्कम घालावी परत. नाही, छे छे, मला ते काही शक्य होणार नाही. काय आहे, हा मार्ग सर्वांसाठीच थोडा मुश्किलीचा आहे. आपण असं करू, आपण सर्वांनी विचार विनिमय करून यावर काहीतरी तोडगा काढू. मग एकच मार्ग आहे, कर्ज. मी म्हणतो, खर्च चालवण्यासाठी थोडं कर्ज घ्यायला काय हरकत आहे? शेवटी आपण वैयक्तिक गरजेपोटी घेत नाही होते कर्ज. एक मार्ग आहे. माझा विचार मी सांगीनच. तुम्हा सगळ्यांची यावर काय मत आहेत ती मला ऐकायची. नाही, मगाशी म्हणलं तेच. बाकी मुद्द्यांवर चर्चा होईल, मार्गही निघेल. परंतु हा जो संपादकांच्या मानधनाचा मुद्दा आहे त्याला माझा स्पष्ट नकार आहे. हे बघा, आधीच आपण एक तर चिंचोके घेऊन काम करतो, त्यात आता मानधनही बंद करणं योग्य आहे का? काय मंडळी, काय वाटतंय तुम्हाला? बोला. मला तरी आपटेंचा मुद्दा पूर्णपणे पटतोय. मी सहमत आहे या मुद्द्याशी. हे पहा, आपण जमेल तेवढी तडजोड करत काम करतोच आहोत. त्यात ही नवी भर कशासाठी? हो, आणि शिवाय 4 पैसे मिळाले तर लेखनास ऊर्जा मिळते ती वेगळीच. नाही नाही, मानधन मिळालेच पाहिजे या मताचा मी आहे. नाही, मानधन मिळाले पाहिजे हे योग्य आहे, परंतु त्याचा दुराग्रह असता कामा नये. पैशांसाठी लिखाण करणारे आपण संपादक आहोत का, हाही प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारावा आणि आपलं मत मांडावं. अहो, याला काय अर्थ आहे? म्हणजे
पैसे महत्वाचे आहेतच ना, त्यावरच तर जग चाललंय. तुम्ही अशी उगाच कोंडी करू नका बुवा. नाही बळवंतराव, हे बघा, आमचं मत आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. आता तरी तुम्हाला काय वाटतं, तुमची भूमिका काय ते सांगा. कोणाचं हो टपाल? बाबांचे. बाबांचं काय लिहिलंय वाचा तरी. हो, पत्र बाबांचं आहे खरं, पण टपाल यांच्या नावावर आहे. हो, मग त्यांच्याच नावावर असायचं. तुम्ही वाचा की. तेच तर, आई अशी काय करते? अहो ताई, म्हणजे यांच्या नावाने आलेलं टपाल असं मी उघडणं बरं दिसतं का? अहो, त्यात काय बरं वाईट दिसायचंय? तुमच्या नवरोबांचंच आहे ना पत्र. मग तुम्ही वाचलं तर काय बिघडलं? आणि भाऊजींनी तुम्हाला एवढं वाचायला शिकवलंय, होय की नाही? त्याचा काय उपयोग मग? वाचा तुम्ही. असं म्हणता. हो का? काय लिहिलंय पत्रात? ताई, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. अगो बाई, खरंच की काय? बाबांनी लिहिलंय, टपाल मिळाल्यावर लगोलग बांधाबांध करून ये. घाईचा मुहूर्त आहे जरा. त्या मुलाची कसलीशी परीक्षा आहे म्हणे. अगो बाई, किती छान. मग काय, आता मज्जा आहे का माणसाची? आता एक माणूस सामानाची बांधाबांध करणार, प्रवासाला जाणार, मामाच्या गावाला जाणार, आणि गोडधोड खाणार, आणि मावशीला मुंडावळ्या बांधणार. आणि हे सगळं करताना या मावशीला जर विसरलास ना, तर बघ मग काय. 4 पैशांचा कमी अधिक हिशोब तो काय इथे दरबारात मांडला. जणू मी एखादा मोठा गुन्हाच केलाय आणि खर्च केला तो स्वतःसाठी नाही, संस्थेसाठीच केला ना. आणि आता त्याचा हिशोब द्यायची वेळ आली म्हणजे कठीण परिस्थितीच म्हणायची. हो, कुठल्या कठीण परिस्थितीबद्दल बोलत आहात? आणखीन कोणत्या? हे आता झालं तेच. काय म्हणाले ते आगरकर? सर्व सदस्यांची पूर्वसंमती न घेता पैसे कसे खर्च केले. अधिक 4 पैशांचा खर्च केला, पण संस्थेसाठीच ना, स्वतःच्या तुंबड्या नाही भरल्या. तुम्हाला सांगतो केळकर, या आगरकरांना हिशोबाची जबाबदारी देऊन खूप मोठी चूकच झाली आहे. मुळात या आगरकरांची वृत्तीच चेंगट. अहो, आगरकरांचं बालपण पै पै जोडून दिवस काढण्यात गेलं. असतो एखाद्याचा स्वभाव असा. हे पहा, 4 पैसे हाताशी नसलेला माणूस सतत काटकसरीचाच विचार करणार. हो, काटकसर समजून येते हो, पण या माणसाची वृत्तीच चेंगट. हे सतत असे भिंग घेऊन बसले तर झालंच म्हणायचं. शांत व्हा, शांत व्हा, हळू बोला. तुम्हाला सांगतो, हे जर असं सुरू राहिलं ना तर सगळ्यांच्या खर्चावर कात्री आणणार हा माणूस. लिहून घ्या. घ्या, ही डिक्शनरी घ्या. आणि जर मी चुकीचा अर्थ सांगितला तर हा आणा तुमचा. बर, असं म्हणताय? बघा आता यांना कसा कठीण शब्द विचारतो. बाय टायजेट, BITANGENT, बरोबर आहे? हो. बाय टँजंट अर्थात द्विस्पर्श रेषा, 2 बिंदूंना स्पर्श करणारी रेषा. बरोबर? बरोबर. धन्यवाद, धन्यवाद. बोला, अजून आहे का कोणी जो मला हरवून हा आणा जिंकेल? बोला. तुमची हरकत नसेल तर मी एखादा शब्द विचारू का? हो हो, का नाही, या बसा. हे घ्या. नाही, राहू द्या. क्रिस्टोमॅथी. CHRESTOMATHY, क्रिस्टोमॅथी अर्थात सुभाषित संग्रह.
फिक्टिशियस. कृत्रिम. अपोजिट. सार्थ. ॲब्रोगेट. उल्लंघन. बी फडल्ड. गोंधळलेला. आता पुढचा शब्द विचारतो. थांबा थांबा थांबा. माफ करा, पण आपण माझ्यापेक्षा सर्वार्थाने मोठे आहात. तेव्हा कृपया हा खेळ आपण इथे थांबवूया. अहो मला आता तर मौज यायला लागली. काय मंडळी? हो विचारा विचारा. विचारू? हो विचार. मौज मलाही येते आहे, फारच येते. अहो पहिल्यांदा कुणीतरी असे तोडीस तोड उत्तर देणारा समोर बसलाय, पण आपल्यासारख्या माणसाला हरविले तर माझ्या मनात बरे वाटणार नाही. तेव्हा कृपया हा खेळ आपण इथेच थांबवू. आणि मुळात मला जिंकायचेच नाही. आपण माझ्या समोर बसला, माझी हुशारी जोखलीस, इथेच जिंकलो. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. तुमचं इंग्रजीचं ज्ञान अफाट आहे. तुमचं खरोखर कौतुक व्हायला हवं. धन्यवाद. मी गोपाळ गणेश आगरकर. अहो आपणच कोण ओळखत नाही. मी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलंय आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिथे शिक्षक म्हणून रुजू व्हावं. येईल, अगदी आनंदाने येईल. परंतु इंग्रजी माझा हौसेचा विषय आहे. मला गणित शिकवायला फार आवडते.